4-5 दिवसामध्ये दिलं आणि हे प्रशिक्षण घेऊन माझ्यासारखा शिक्षक पेटून उठला की काय नाही, आता आपल्याला 21व्या शतकातील विद्यार्थी आपल्याला घडवायचा आहे आणि एकदम त्याच्या सगळ्या क्षमता मला विकसित करायच्या आहे, त्याला नवनवीन गोष्टी त्याला द्यायच्या आहेत, त्याच्या कल्पनाशक्तीला चालना द्यायची आहे आणि हे सर्व करत इथल्या सर्व क्षमता घेऊन तो शाळेवरती गेला. आता शाळेवरती गेल्यानंतर त्याने काय केलं, इयत्ता 4वीचा परिसर अभ्यासाचा एक घटक आहे, पाठ्यांश निवडलेला आहे फुलांची अवस्था. आणि या फुलांच्या अवस्था शिकवत असताना ज्याच्या 4 अवस्था आहेत, अंडी, आई, कोश आणि फुलपाखरू, त्या अवस्थाला द्यायचे आणि विचार प्रवर्तक प्रश्न आपल्याला द्यायचे, उच्च स्तरावरचे प्रश्न द्यायचे, म्हणजे मुलांच्या बुद्धीला सगळ्या गोष्टीला चालना मिळायची. म्हणून त्या शिक्षकाने काय ठरवलं की काय नाही, मी प्रत्यक्ष वर्गामध्ये कोश आणणार आहे आणि त्या कोशामध्ये थोड्या वेळानंतर फुलपाखरू बाहेर येणार आहे. ते विद्यार्थ्यांना सांगतात, मुलांनो आता तुम्हाला या कोशाकडे बघून निरीक्षण करायचं आहे आणि फुलपाखरू कसं बाहेर येतंय याकडे तुमचं लक्ष पाहिजे. तेवढ्यात काय होतंय, त्या सरांना केपीचा फोन येतो, सर अर्जंट आपल्याला एक लिंक भरायची आहे आणि एमडीएमची पण तुमची माहिती भरायची आहे. आता शाळा दुर्गम भागाची रेंज नाही, सर म्हणतात मी 5 मिनिटात लिंक भरणार. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, त्या कोशाचं निरीक्षण करायचं आहे. आता सर निघून जातात, 5 मिनिटाचं काम लिंक आहे, लगेच नेट चालणार आहे का, बराच वेळ होऊन जातो. त्या कोशातून फुलपाखरू बाहेर येण्यासाठी धडपड करत असते. आता धडपड करत असताना त्या ठिकाणी ती धडपड विजय रावळ सरांसारखा एक मुलगा असतोय आणि तो म्हणजे फारच ठीक आहे, पुढचं संवेदनशील विद्यार्थी आणि त्याला ते बघत नाही त्याची धडपड. ते काय नाही, हळूच पेन घेतात आणि ते कोश फाडतात. फाडल्यानंतर फुलपाखरू बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर तिथं ते वरून जातं. थोड्या वेळानंतर ती लिंग भरून आल्यानंतर सर वर्गामध्ये येतात आणि सरांचा सर्व प्रकार लक्ष देतोय की फुलपाखरू या ठिकाणी मेलेले आहे आणि सर मुलांना प्रश्न विचारतात, फुलपाखरू का मेलं. आता सरांनी जो उच्च स्तरावरचा प्रश्न विचारलेला आहे तो मी तुम्हाला विचारतो, आता ते फुलपाखरू का मेलं. बरोबर आहे सर. अतिशय माझ्या गोष्टीचं जे तात्पर्य सरांनी सांगितलेलंच आहे. या गोष्टीतून जे फुलपाखरू ज्यावेळी बाहेर येताना ते धडपडत असते आणि धडपड करत असताना त्याचे पंख विकसित होत असतात आणि नेमकं सरांनी म्हणजे त्या खड्या विद्यार्थ्याने काय केलं, ते तिथंच फाडलं. फाडल्यामध्ये पंख विकसित झाले नाही आणि फुलपाखरू बाहेर आल्यानंतर मेलं. मग आपल्याला 21व्या शतकातील विद्यार्थी जर घडवायचे असतील तर त्यांना प्रत्यक्ष सगळ्या वस्तू हाताळायला गेल्या पाहिजेत. आपल्याकडे गणित पेटी आलेले आहे, विज्ञान पेटी आलेले आहे, भरपूर साहित्य आलेले आहे. आपण काय करतोय, मुलांना डायरेक्ट उत्तर सांगून रिकाम होतोय किंवा त्या गोष्टी तो प्रत्यक्ष करत असताना थांब तुला काहीतरी होईल या भीतीपोटी त्या गोष्टी हाताळायला देत नाही. तर तसं न करता प्रत्यक्ष गोष्टी हाताळू द्या, त्यातून चुका होत्या आणि त्या चुका सुधारत आपल्याला 21व्या शतकातील विद्यार्थी घडवायचा आहे. प्रशिक्षण सुद्धा देताना आपल्याला अशा पद्धतीने द्यायचं आहे की एकमेकांना व्यवस्थित समजावून घ्यायचं आहे. एकमेकांच्या क्षमता विकसित जरी झाल्या नसल्या तरी मध्ये जाऊन त्याला पीन मारून नका आणि त्याला त्याच्या पद्धतीने त्याच्या क्षमता विकसित करू द्या. धन्यवाद. या ठिकाणी गोष्ट सांगायची मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद.